पळसा इथं उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत निरोप स्वागत समारंभ संपन्न। हदगाव तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करत सध्या भोकर इथं कार्यरत असलेले तहसीलदार विनोद गुंडमवार सर्वाधिक अंगणवाडी डिजिटल उपक्रम राबवलेले सीडीपीओ उमेश मुदखेडे, जिल्हा प्रशासनाकडून कुटुंब शस्त्रक्रियेत विशेष सन्मानित झालेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SP भिसे, आशादीप ग्रुप जीवनांकुरच्या माध्यमातून 10,000 वृक्ष लागवड करून संगोपनाचे कार्य केलेले सहशिक्षक हरिश्चंद्र चिल्लोरे, अनेक अनाथ गरजू कुटुंबातील विवाहात कन्यादान साहित्य मदती करत उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान व नव्यानच पदभार स्वीकारलेल्या सीडीपीओ MR पुणे मॅडम, कोळी पर्यवेक्षिका वैष्णवी मेश्राम, आष्टीरंजना वाघमोडे, आरोग्य सेविका गाडेकर मॅडम, सेवक सलोटे यांचा स्वागत समारंभासह अंगणवाडी डिजिटल उपक्रमात विशेष योगदान देणाऱ्या निवृत्ती वानखेडे मानवाडीकर यांच्यासह दानशूर व्यक्तीचा सविता निमडगे पळसकेकर यांच्या आयोजनातून उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी डॉक्टर संजय मुरमुरे, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, विस्तार अधिकारी सूर्यवंशी, सरपंच पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक मंडळी, पत्रकार बांधव, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते। प्रतिनिधी नांदेड हदगाव भगवान कदम। यावं की नाही असं वाटतंय, परंतु मी तुम्हाला सांगतो नक्की मी एक दिवस SDO हदगाव म्हणून या ठिकाणी पुन्हा मी या ठिकाणी येईल आणि मला ते काम करायला सुद्धा या ठिकाणी आवडेल। मी परत एकदा जास्त वेळ न घेता सर्वांचे आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नक्की तुम्हाला आश्वासन देतो की पुन्हा मी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये हातगावला एकच काम करण्यासाठी नक्की येईल। धन्यवाद। आमच्या महिलांना तसं सांगू इच्छिते आणि जे सीडी यद्यम साहेब आहेत, शुक्रवारी अचानक आम्हाला कार्यक्रम घ्यावा असा वाटला। यद्यम साहेबांच्या ऑफिस मध्ये आम्ही गेलो। खरं साहेब तुमचे पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला कार्यक्रम घ्यायला संधी दिली आणि आज ह्या योग घडून आला। साहेबांनी नाकार म्हणजे दिलीच नाही। मला खूप भीती वाटू लागली की साहेब काय म्हणतील, मला काय घेतील का नाही। मी एक सर्वसाधारण महिला, मात्र साहेबांनी ताबडतोब गुंडवार साहेबांना कॉल केला आणि त्यांनी कार्यक्रम ठरवण्याची तारीख ठरवली आणि गुंडवार साहेबांनी पण त्यांच्या फोनला लगेच होकार दिला आणि ताई मी येते यस असं सांगितलं की मला समाधान वाटलं। आणि हा खरंच आणि मला एक मुखेडे पुणे मॅडम आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की मॅडम तुम्ही पण मला सहकार्य करसाल अशी अपेक्षा आहे माझ्या। या ठिकाणी मला डिजिटलच्या बाबतीत मला वेगळा पॅटर्न बघूया। आयोज करण्यापेक्षा आयोजची प्रायोगिक तत्वावरती सुरू केलं। एकदम गोबराचं केंद्र होतं, त्या ताई पण आहेत झालेल्या की त्या ठिकाणी फार घाण होती। अक्षरशः लोक मलमूत्र विसर्जनाला म्हणजे ODM आपण आउटडोअर फॅसिलिटेशन आपण स्वच्छता म्हणजे आपण प्रातःविधीला म्हणूया, आपण प्रातःविधीला सकाळी जात होतो, तो एरिया तिकडचा होता। त्या ठिकाणी अंगणवाडीचं बांधकाम झालं होतं। पालक आहेत, आपण जर त्या ठिकाणी विष्ठा मलमूत्र विसर्जन केलं तर त्याच्या जे घाण आहे ते आपल्याच बालकांना आहारामधून इतर बाबींमधून ते अपॉइंट करणं, झाडं लावणं, सुशोभीकरण करणं, त्या सर्व बाबी लोकसभागातून करून ते केंद्र आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी डिजिटल केलं। नंतर हळूहळू या ठिकाणी असे एक केंद्र डिजिटल होत गेले की साधारणतः मला साहेब सांगायला अभिमान वाटतो की आज आपल्या हदगाव तालुक्यात लोकसभागातून 50 पेक्षा अधिक केंद्र डिजिटल झाले आहेत। हदगावला एकूण 364 अंगणवाडी केंद्र आहेत, त्यापैकी बांधकाम फक्त 180 केंद्रांनाच आहे। 180 केंद्रामध्ये आपण 50 केंद्र ग्रामपंचायतच्या माध्यमातून, लोकसभागातून, सामाजिक सहभागातून आपण डिजिटल केले आहेत। डिजिटल म्हणजे नुसते डिजिटल नव्हे, चांगले उर्वरित जे टार्गेट आहे ते मॅडमला पूर्ण करायचं आहे। तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा असणार आहे। वेळ खूप झालेला आहे। आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी आयोजकाचे मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आपण या कार्यक्रमासाठी मला बोलावलं त्यामुळं आपले मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व गावकऱ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आणि मुदखेडे साहेबांनी जे काही सांगितलं आपल्याला की आपल्या